मुलांचे नाव पहिल्या जन्मातले होते आणि मग हळूहळू करता करता कंसाने 6 पुत्र मारले आणि मारल्यानंतर विचार करा, ह्या जगामध्ये भगवंताला जन्म द्यायचा असेल तर साधं सोपं नाहीये, लय बिल पे करावं लागतंय. तेव्हा भागवतामध्ये नाव आलंय. भगवद्गीतेचा फोटो बघतात ना तुम्ही, भगवान कृष्ण अर्जुनाचा रथ हाकताय, पण अर्जुनाला कोणतं बिल पे करावं लागलं माहिती आहे तुम्हाला? आपल्या नातेवाईकाला मारायला लावलं, स्वतःच्या पोटाला 6 पुत्र. म्हणजे भक्ती म्हणजे नग्न तलवारीसारखी धार आहे, असं आपल्या लोकांना वाटतं. देव देव म्हणजे लय आनंदी, महाराज लोक लय आनंदीत, खातात पितात, तुपामध्ये दक्षिणा घेऊन जातात. नाही बाबांनो, महाराज लोकांचं सोडा, तुम्ही व्यक्तिगत जीवनात भक्ती करताना खूप बिल पे करावं लागतंय, तेव्हा भगवंत हृदय येतात. तुम्हाला वाटलं मी जरा 4 पावले खेळले, बुड्या मारल्या, बाबा लोक यांनी आपली कलाकारी दाखवली, गायक लोकांना, तुम्हाला वाटलं आम्ही लय 8 दिवस देव केला. बिल पे तयार कराय आहेत का तुम्ही? उद्यापासून म्हणतात तुमचा सत्संग आणि तुम्ही आम्ही चाललो खरी. आम्हाला म्हणता हरी बोल हरे कृष्णा, तुमचा हरे कृष्ण तुमच्याकडेच राहू द्या. हा. आणि मग हे 6 पुत्र मारल्यानंतर 7वा गर्भ देवकीच्या गर्भामध्ये येतो. आचार्य इथं प्रश्न विचारतात. श्री सनातन गोस्वामी आपल्या वैष्णव तोषणीनुसार ते सांगतात की हे पुढच्या जे पुत्र आहेत, आणि हरिशोधी बाबा सांगतात हे 6 पुत्र ते 6 अनर्थाचे प्रतीक आहेत. देवकीच्या हृदयातले जे पहिले देवकीचे 6 पुत्र मारले गेले, तेव्हा 7वा गर्भ बलरामजी आले आणि बलरामजी आदिगुरु आहेत. आणि आदिगुरु असल्यामुळं पहिले ते देवकीच्या गर्भातून ते कुठं स्थलांतरित झाले? रोहिणीच्या गर्भामध्ये स्थलांतरित झाले. आचार्य सांगतात जेव्हा तुमच्या हृदयातले 6 अनर्थ निघून जातात तेव्हा 7वा गर्भ गुरु येतात. आदिगुरु म्हणजे बलरामजी येतात आणि देवकीच्या गर्भामध्ये जाऊन त्याने पाहिलं की आता गर्भ स्वच्छ झालेला आहे, सुंदर झालेला आहे, इथे भगवंत प्रगट होण्यासाठी व्यवस्थित जागा झालेली. जसं एखादा VIP येत असेल ना, इथं किती रस्ते स्वच्छ होतात, गटारी झाकल्या जातात, झाडं लावले जातात, आर्टिफिशियली सगळं केलं जात आहे. एखादा साधा VIP व्यक्तीला जर आणायचं असेल तर एवढे प्लॅनिंग चालते, एवढं प्रिपरेशन चालतंय. ज्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये जर प्रगट करायचं असेल तर किती प्लॅनिंग आणि किती प्रिपरेशन लागेल. आणि मग इथं पाळणा हलवणं सोपं आहे, गवळणी पाळणे म्हणणं सोपं आहे, बाहेरचे पाळणे वर्षानुवर्षे हलवले, पण कधीतरी हृदयात कृष्णाला कधी हलवताना का याच्याबद्दल कधी विचार केला का? कृष्णा, दरवर्षी मी पाळणा हलवते तुझे, पण तुझा पाळणा माझ्या हृदयामध्ये, तू कधी माझ्या हृदयात प्रगट होशील, कधी होशील? बाहेरचे पाळणे म्हणणं सोपं असतंय, त्या कृष्णाला उड्या मारणं सोपं असतंय, भावनिक होऊन जातो आपण, झाकी बनवत असतो, झाकीवर झाकी, इमोशनल, सगळेजण भावविवर होतात. पण एक विचार करायचा, भावनेच्या जागे. पण भक्ती म्हणजे हे कृष्णा, हे गोविंद, हे मधुसूदन, हे नारायण. बाहेर मी खूप पाळणे हलवले, सुंटवडा खाल्ला, पंजिरी खाल्ली, दरवर्षी नाही का जन्माष्टमीसाठी, पण माझ्या हृदयात कधी येशील, कधी येशील रे? ही भावना निर्माण झाली पाहिजे. कधी होईल कृष्ण, कधी येते? देवकीने 6 पुत्र त्याग केले, तसेच हृदयातले 6 अनर्थ जाते, काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य, हे 6 अनर्थ निघते. तेव्हा बलरामजी ते आदिगुरु येते. आणि मग आदिगुरु आल्यानंतर, बलरामजी आल्यानंतर तिथे योग मायाला भगवंत प्रगट करतात. आणि योग मायाला प्रगट केल्यानंतर जेव्हा म्हणतात की आता हा देवकीचा गर्भ रोहिणीच्या स्थलांतरित कर, हे योग माये. आणि दुसरं, मी जेव्हा प्रगट होईल त्या प्रगट होण्यासाठी बरोबर तो यशोदेची कन्या म्हणून जन्माला येईल. आणि ह्या युगामध्ये तुला नाही की हे नाव मी तुला प्रदान करतोय, ह्या नावानं तुझी पूजा होईल. आणि हे लोक जर तुझी ह्या नावानं पूजा करतील तर तू त्यांची वांछित फळ प्राप्त कर. तेव्हा भगवान विष्णू दुर्गा देवीला 9 नावानं देते. पहिलं नाव दुर्गा, दुसरं आहे भद्रकाली, तिसरं आहे विजया, चौथा आहे वैष्णवी, 5वं आहे कुमुदा, 6वं आहे चंडिका, 7वं आहे कृष्णा. कृष्णा ह्या शब्दाचे अर्थ 3 होतात. आकाशाला पण कृष्ण म्हणतात, द्रौपदीला पण कृष्ण म्हटलं जाते. आणि आपला कृष्णा म्हणणं वेगळं आणि कृष्णा वेगळं म्हणणं आहे.
आपण जे कृष्णाचे करतो तर कृष्ण आहे, कृष्ण, हरे कृष्ण. आपण कृष्णा म्हटलं, ना म्हटलं तर एक तर द्रौपदीला किंवा आकाशाला किंवा दुर्गादेवीला उच्चारण केलं जाते. म्हणून शब्दामध्ये खूप हे असतं. आणि मग इथून झाल्यानंतर कुमुद, चंडिका, माधवी, कन्याका म्हणजे कन्याकुमारी, त्याच्यानंतर माया, पुन्हा नारायणी, ईशानी, शारदा, अंबिका, अशा 9 नावानं मी तुला नाव प्रदान करतो. आणि हे 9 नावानं जो पूजा करतात तो ते त्यांची इच्छा पूर्ण कर, ही माझी योगमाया, असं भगवंत नामकरण करतात. कोणाचं? दुर्गादेवीचं. म्हणून दुर्गादेवीचं ठिकाण भागवतामध्ये 4 ठिकाणी येत आहे. एक तर पहिल्या स्कंदामध्ये जेव्हा व्यासदेव भागवताची रचना करत होते तर भगवंताच्या पाठीवर नाही का योगमायेचं दर्शन घेतलं पहिलं. दुसरं, रुक्मिणी हरण करताना अंबिकेच्या मंदिरातून हरण केली, तिथं. तिसरं, कात्यायनी पूजा करताना गोपिकेने कात्यायनीची पूजा केली, त्याचं वर्णन येत आहे. आणि चौथं वर्णन येत आहे, जड भरत महाराजांना जेव्हा होते त्यावेळेस असुर त्यांची बली द्यायला गेली तर त्यावेळेस भद्रकाली येऊन त्यांचं रक्षण केलं. म्हणून ह्या 4ही प्रसंगातून पाहिलं की दुर्गादेवी भक्ताचं रक्षण करते आणि भक्तांची इच्छा पूर्ण करतात. म्हणून कोण्या देवदेवतांच्या आपण विरोधात नाही. सकाळीच मी आरती म्हणून घेतली, कोणती? सगळ्यांनी पाठ केली. दुर्ग दुर्गट भारी तुझविना संसारी, अनाथंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाची वारी, हरी पडलो आता. हा, म्हणजे आरती म्हणतात दुर्गादेवीची आणि संकटातून कोणाला काढायला सांगतात? कृष्णाला, हरीना सांगतात. म्हणजे तिला प्रसन्न करायचं असेल. नवरात्रीमध्ये लोक दांड्याला भारी खेळतात. अरे बाप रे, ते दांडा नसतो. दुर्गादेवी म्हणते माझ्यासमोर कृष्ण चरित्र वाचलं तर मला जास्त, कारण ती माझी इष्ट देवता आहे. आणि हे शास्त्रामध्ये भागवतामध्ये डिटेल्स आहे, एकेका देवतांचं कुठं ना कुठं भगवंताचे समज. त्याचा मला वेळ नाहीये, खूप बोलण्यासारखं आहे. आणि असे 9 नाव दिल्यानंतर म्हणले हे उद्माये तू काय कर, रोहिणी स्तय गर्भ त्याला स्थलांतरित कर. पहिलं आपल्या हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा गर्भ स्थलांतरित झाले. आजचा याच्यामध्ये ती नाही टेक्निक. आणि हे झाल्यानंतर भगवंत आता प्रकट होण्याच्या तयारीत होती. म्हणून जेव्हा देवकीचा गर्भ झाला आणि 1 वर्षानंतर पुन्हा भगवंत वसुदेवाच्या मनात गेले. वसुदेवाच्या मनातून नाही का देवकीच्या हृदयामध्ये स्थलांतरित झाले. आणि जसे भगवंत देवकीच्या हृदयामध्ये स्थलांतरित झाल्यानंतर देवकीचं तेजस्वीपणा वाढला. आचार्य म्हणतात की जर गुरुच्या मनामध्ये कृष्ण असेल, गुरुच्या हृदयात कृष्ण असेल, गुरुच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये कृष्ण असेल, तो साधकांच्या हृदयामध्ये कृष्ण स्थलांतरित करून त्याच्या हृदयातून भगवंताला प्रकट करू शकतो. जर त्या गुरुच्या मनामध्येच भगवंत नसेल, हृदयात भगवंत नसेल, तो साधकांच्या जीवनात देऊ शकत नाही. म्हणून वसुदेवाच्या मनात आले, वसुदेवाच्या मनातून देवकीच्या हृदयात स्थलांतरित झाले. म्हणून गुरु करताना गुरु असा निवडला पाहिजे, त्याची चेतना, त्याचं हृदय, त्याचं कार्य भगवान विष्णू आणि भगवान हरीच्या प्रती असलं पाहिजे. तो त्याच्या हृदयात असले तर तुम्हाला देईन, आणि त्याच्या हृदयातच नसेल तोच मोहमायामध्ये फसलाय आणि तुम्हाला काय मोहमायातून काढणार आहे. त्याच्या हृदयात भगवंत नसेल तर तुमच्या हृदयामध्ये भगवंत कसं काय प्रसन्न होतील, कसे काय प्रगट होतील. हरीश्वरी बाबा म्हणतात की आपण असे व्यक्ती निवडले पाहिजे की जे आपल्या हृदयामध्ये आणि आपल्या चेतनामध्ये भगवंताला प्रगट करू शकते. अशाच लोकांना आपण स्वीकारलं पाहिजे. तो गुरुच नव्हे तर आपण ज्या लोकांच्या संगतीत राहतो, जे लोक ज्या विचाराचे लोक असतात ते हृदयात आपल्या त्या गोष्टी बिंबवतात आणि त्याच गोष्टीसाठी आपण प्रयत्न करतो. भौतिकवादाचं केलं तर भौतिक गोष्ट प्रगट होईल आणि भगवंताला तुम्ही करता तर भगवंत तुमच्या येतील. म्हणून भक्ती म्हणजे भगवंताला प्रगट करणे. आणि मग जेव्हा हृदयामध्ये देवकीच्या हृदयामध्ये स्थलांतरित झाल्यानंतर देवकीचं सौंदर्य वाढलं. एवढं सौंदर्य वाढलं, हजारो सूर्याचा प्रकाश नाही का देवकीच्या याच्यातून बाहेर पडत होता. आणि तिचं सौंदर्य पाहून कंसाला वाटलं की आता देवकीच्या हृदयामध्ये भगवंत आलेले आहेत आणि आता माझा शत्रू आला. कारण तिच्या चेहऱ्यावर 2 गोष्टी दिसतात मला, एक म्हणजे आनंद आणि दुसरं म्हणजे तेजस्वीपणा. आचार्य म्हणतात जो प्रामाणिक भक्ती करतो, भगवंताचे निरंतर नाम जप करतो, भक्ती करतो, त्याच्या जीवनामध्ये 2 गोष्टी वाढतात. एक म्हणजे
आनंदी राहतो तो व्यक्ती. आणि दुसरी गोष्ट, त्याचं सौंदर्य वाढतंय. तुम्हाला सौंदर्य वाढत ब्युटी पार्लर जाण्याची गरज नाहीये, ती स्त्री असो का पुरुष. आपण 2 इंचाचा थर लावल्यानंतर आपली ब्युटी दिसते. जसं आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर त्या आमच्या माताजी एकदम आल्या. मला तर पहिल्यांदा कळत नाही, मला ही रशियन आहे का माताजी इंडियन आहे. त्यांचं जळगावचीच आहे. नंतर मेकअप त्यानंतर ओरिजिनल बाहेर पडली म्हटलं. तर ह्या जगातलं सौंदर्य, पण कोणतं सौंदर्य? सगळ्यात ते महत्वाचं सौंदर्य जे भगवंताला आकर्षित करते. हनुमान जी बाहर से बंदर है लेकिन अंदर से सुंदर है. हम लोग क्या है, बाहर से सुंदर है लेकिन अंदर से बंदर है. हनुमानजीला महर्षी वाल्मिकीने सुंदरकांड का लिहिला आहे? त्याचं कारण काय? भले त्यांचं वानराच रूप आहे, पण आंतरिक त्यांचे सद्गुण, भगवंताच्या प्रती निष्ठा, रुची, नाम जप एवढं जर केलं तर महर्षी वाल्मिकीने त्यांच्यासाठी सुंदरकांड लिहिलं आहे. म्हणून भगवंता त्या सुंदरतेने आकर्षित केलेलं आहे. आम्ही लोक काय बाहेर खूप सुंदर आहेत, पण आमची वृत्ती ना माकडाची, बाहेर से सुंदर अंदर से बंदर आहे. म्हणजे माकडाची वृत्ती तीच हृदयामध्ये. म्हणून बाहेरच्या सुंदरतेत भगवंत बाहेरच्या सुंदरतेने आकर्षित होऊ शकत नाही. तुम्हाला आंतरिक सौंदर्य वाढवावं लागेल, ज्या सौंदर्यामुळे भगवंत आकर्षित होते. आणि अशा प्रकारे जेव्हा सौंदर्य वाढल्यानंतर सगळे देवदेवता येऊन गर्भस्तुती करू लागले. काय गर्भस्तुती करू लागले? इथे कोण कोण आलं? इंद्र, चंद्र, ब्रह्माजी, शिवजी, गंधर्व, यक्ष येऊन याने सुंदर प्रार्थना केली. आपण गर्भात असल्यानंतर किती लोकांनी स्तुत्या केल्या आपल्याबद्दल. ती आई बिचारी टेन्शन मध्ये असतात, कधी डिलिव्हरी होईल. घरचे बी ताण असतात, तो बाळाला बी काही कळत नाही. म्हणून आपल्यातून आपलं जन्म आणि कर्म दोघांना ताण देणार आहे, त्या बाळाला बी त्या आईला बी. पण भगवंत गीतेमध्ये म्हणतात, जन्म कर्मचे दिव्यम ये जानाति तत्वता त्यक्ता पुनर्जन्म नैति मामित सु अर्जुना. अर्जुना, माझा जन्म कर्म दिव्य येतं. आणि गर्भ अवस्थेनंतर सगळे देवदेवता प्रार्थना करतात. पहिली प्रार्थना ते करतात, हे भगवंता, तुम्ही सगळ्या सृष्टीचे पालन करतायत, तुम्ही सृजन करतात, तुम्ही कितीतरी अवतार घेतलेले, तुमच्यापासून रजगुण तमगुण तुम्हाला कोणताही प्रभाव पडत नाही. आणि मग ब्रह्माजी म्हणतात की भगवंता, तुम्ही अवतार घेण्याचं कारण काय? बाह्य कारण तर तुम्ही असुरांचा वध करण्यासाठी आलेले, पण आंतरिक कारण आहे, तुम्ही तुमच्या भक्तांना आनंद देण्यासाठी आलेले आहेत. त्याच्यानंतर इंद्र सुद्धा प्रार्थना करतो की भगवंता, तुम्ही आमच्यावर जे संकट आले, समस्या आल्यात, त्यांच्यापासून रक्षण करण्यासाठी तुम्ही प्रगट झालेले. आणि त्या प्रार्थनेचा 1, 2, 1.5 अध्याय सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला सांगतात. आणि त्या प्रार्थनेमध्ये एक सगळ्यात फेमस प्रार्थना म्हटलेले, सत्यव्रम सत्यपरम त्रिसत्यस्य सत्यस्य योनी निहतम च सत्य सत्यास्य सत्यामृतम सत्यनेत्रम सत्यात्मकम त्वम शरणम प्रपदे. सत्यम ते म्हणतात, पहिले सत्यव्रत, भगवंत तुम्ही व्रत धारण करतात ना, तुमच्या व्रताला तुम्ही कधी हे होत नाही. दुसरं सत्यम परम, तुम्ही तुमच्या पलीकडे कोणी दुसरं नाहीये, सत्यम परम. त्याच्यानंतर त्रिसत्य संयमने, तुम्ही अनादि मध्य आणि अंत तुमच्यामध्ये पाहू शकत नाही, कारण तुम्ही सत्य आहात. त्याच्यानंतर सत्याशयवने निहंतम सत्य, तुमच्यापासून जे काही निर्माण होते ते पण सत्य असणार आहे. आणि सत्यस्य सत्यामृतम सत्यक नेत्रम, अशा तोम शरणम प्रपदे, मी भगवंता तुम्हाला प्राप्त. सगळीकडे सत्य 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 झाले. याच्यावर आचार्यांच्या टीका वाचताना तो एक लीला कमीत कमी 2 तासाचा सेमिनार होऊ शकतो एका श्लोकावर, एवढं डिटेल्समध्ये ते देतात. आणि मग इथून प्रार्थना केल्यानंतर सगळे देवदेवता निघून जातात. आणि केल्यानंतर अष्टमीची रात्री, ती अष्टमीच्या रात्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोहिणी नक्षत्र येतो. आपल्याकडे लोक दरवर्षी जन्माष्टमी गोकुळाष्टमी साजरी करतात, कधी कॅलेंडरनुसार, पण त्या दिवशी रोहिणी नक्षत्र असेल तर करायची असते, तिथीनुसार नाही, आपलं तारखेनुसार नाही. रोहिणी नक्षत्राला भगवंत प्रगट. आणि कसं, इथे सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला, राजन, जेव्हा भगवंत येणार होते तर सगळी सृष्टी प्रफुल्लित झाली होती. जे झाडं कोमजलेले होते ते टवटवीत झाले, जे यज्ञ बंद झाले होते ते पुन्हा प्रज्वलित झाल्या, ज्या गायी दूध देण्याचं थांबल्या होत्या त्या गायी दूध द्यायला लागल्या, जे निरुजी झालेल्या व्यक्ती होत्या त्या सजीव व्हायला लागल्या, जे लोक दुःखी होते, आतंकाने भयभीत होते, त्यांच्यामध्ये
साहजिक आनंद, उत्साह आणि प्रेम एकूण-एकाच्या प्रती उमाळू लागलं आणि सगळे जे वृक्ष लताबिली ते सुगंध दरवळत नाकावर पसरत होते. जे झाडं अचानक फळांची वाढ झाली त्या फळाचा सुगंध सुद्धा वाहू लागला आणि ते रम्य वातावरण झाल्यानंतर जे चंद्रप्रकाश सगळीकडे येऊन सगळ्यांना शीतलता, जिथं उष्णता होते पण त्या रात्री सगळ्यांना शीतलता प्रदान केली. म्हणजे भगवंत जन्म घेण्याच्या पहिले किती प्रिपरेशन असेल, प्रकृती त्यांचं वेलकम करीत असते, स्वागत करीत असते. आणि हे झाल्यानंतर अष्टमीच्या रात्री भगवंत देवकीच्या गर्भातून प्रकट होता. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्याच्यात म्युझिक असलं असतं तर आणखी भारी झालं असतं, पण आपल्याला वेळेच्या अभाव मी थोडं फास्ट फॉरवर्ड करतोय, कारण की पुढे आणखून आपल्याला भरपूर काही कथा घ्यायच्यात. आणि मग भगवंत जन्माला आल्यावर भगवंत कशा रूपात आलेले? तद अद्भुतम बालकम अजुमभुज अजक्षम चतुर्भुजे शंखचक्रा गदा पद्म आयुधम. भगवंत जेव्हा जन्माला आल्याबरोबर शंख चक्र गदा पद्म जन्म घेतला नाही. ह्या जगामध्ये जो जन्म घेतला तो एका स्त्रीच्या योनीतून बाहेर फेकला जातो, पण भगवंत प्रगट होतात. कसे होतात? प्रगट होतात. आणि झाल्याबरोबर प्रगट झाल्यानंतर हे सौंदर्य पाहून कसं होतं? पितांबर धारण, त्याच्यानं वैदर्य मणी, कौस्तुभ मणी, शंख चक्र गदा पद्म किरीट सोन्याचं आणि एवढं सुंदर आणि नीळ श्याम वर्णीय असलेले भगवंत प्रगट झाले. आणि त्यांच्या तेजस्वीपणामुळे कारागारामध्ये सगळीकडे प्रकाश झाला. आणि ते प्रकाश पाहून देवकी आणि वसुदेव जेव्हा भगवंताचं सौंदर्य पाहतात तर ते मोहित होतात आणि मनातली मनात 10,000 गाय दान देऊन टाकतात की भगवंत. आणि दान दिल्यानंतर ते भगवंताला प्रार्थना करतात की भगवंता तुम्ही किती. आता कोणताही बाळ जन्माला आल्यानंतर एक तर चतुर्भुजात येत नाही, आणि आल्यानंतर कोणते आई बापा बाळाची प्रार्थना करतात आतापर्यंत ती मी ऐकली नाही. आपल्या वेळेस कोणी केली का हो? तुमच्यापैकी कोणी केली असेल तर मला माहित नाही. नाही, कंटाळे 2 मिनिट भजन करायचं. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो.